नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री मॅथमॅटिक प्लस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आता या लेक्चरला आपण स्ट्रक्चर ऑफ ॲटम मधील बोअर्सचे 3 पॉस्टुलेट बघणार आहे आणि त्यातलं पहिलं पॉस्टुलेट काय बघा. तर बोअर्सचं पहिलं पॉस्टुलेट असं आहे, द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स फॉर सर्क्युलर मोशन इज प्रोव्हाइडेड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस अँड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन. आता हे पॉस्टुलेट काय सांगतं, तुम्हाला माहिती आहे की जर सपोज हा जर न्यूक्लियस असेल आणि तर न्यूक्लियसच्या भोवती कोण फिरतं सांगा, इलेक्ट्रॉन फिरतो. ठीक आहे, आणि तोही सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो. मग जर एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरत असेल तर त्या सर्क्युलर मोशनसाठी सेंट्रिपिटल फोर्सची गरज असते, बरोबर आहे का. आणि हा सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतो इलेक्ट्रॉनला, तर हा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. म्हणून या ठिकाणी आपण सेंट्रिपिटल फोर्सला इक्वेट केलं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बरोबर. तुम्हाला भरपूर एक्झाम्पलमध्ये किंवा भरपूर एक्सप्रेशनमध्ये तुम्ही हे रिलेशन वापरले की ज्या ठिकाणी सर्क्युलर मोशन येते त्या ठिकाणी आपण सर्क्युलर मोशन बरोबर सेंट्रिपिटल फोर्स किंवा सेंट्रिफ्युगल फोर्सचा वापर करतो. आता हा आहे सुडो फोर्स. मग या फोर्सला कोण प्रोव्हाइड करतं, तर पर्टिक्युलर कंडिशन प्रमाणे वेगवेगळ्या कंडिशन प्रमाणे वेगवेगळे आपण फॉर्म्युले वापरलेत. आता या ठिकाणी न्यूक्लियस जो असतो तो पॉझिटिव्ह चार्ज असतो, इलेक्ट्रॉन असतो तो निगेटिव्ह चार्ज असतो, बरोबर आहे का. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये काय होतं, अट्रॅक्शन होतं. आणि हे कुठलं अट्रॅक्शन असतं, इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन असते किंवा इलेक्ट्रिक फोर्स या ठिकाणी जनरेट होतो. मग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जनरेट होतो आणि हाच इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा कारणीभूत असतो ह्या इलेक्ट्रॉनला त्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करण्यासाठी. ठीक आहे, मग आता या ठिकाणी आपण काय करूयात, तर बघा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला बेसिक माहिती आहे, रोटेशनल डायनामिक्स मध्ये पण आपण बघितलंय, mv²/r. आता तुम्हाला इथं दिसतंय या ठिकाणी ई लिहिलेलं आहे, एन लिहिलेलं आहे, इथं एन लिहिलेलं आहे. तर याचा अर्थ काय, तर या टॉपिक मध्ये एमई चा अर्थ मास ऑफ इलेक्ट्रॉन, व्हीएन चा अर्थ, तर व्हीएन म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रॉन हा पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये फिरत असतो, वेगवेगळ्या ऑर्बिट मध्ये फिरत असतो. मग आता जसा हा हे पहिलं ऑर्बिट आहे तसं आपण याला आपण असं म्हणू शकतो हे सेकंड ऑर्बिट आहे, हे थर्ड ऑर्बिट आहे. जशी जशी इलेक्ट्रॉन मध्ये एनर्जी वाढेल तशी तशी इलेक्ट्रॉन वरच्या ऑर्बिटला रिव्हॉल्व होतो. आणि ज्या ऑर्बिट मध्ये तो रिव्हॉल्व होतोय त्या ऑर्बिटचा नंबर म्हणजे हा एन आहे, लक्षात ठेवायचं. याला काय म्हणतो आपण, तर व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट. व्हीएन ला काय म्हणणार आपण, व्हीएन साठी आपण काय म्हणणार आहे, व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन nth ऑर्बिट. मग त्याच पद्धतीने आर एन म्हणजे काय, तर ज्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतोय त्या ऑर्बिटची न्यूक्लियस पासूनची रेडियस, म्हणून आपण ह्याला काय म्हणणार आहे, तर जनरली आपण याला आर एन म्हणणार आहे. आर एन म्हणजे काय, तर आर म्हणजे रेडियस, एन म्हणजे nth ऑर्बिट. क्लिअर इथपर्यंत. मग हा जो फॉर्म्युला आहे की mv²/r इक्वल टू 1/4πε0 e²/r². आता e² म्हणजे ई म्हणजे चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन असणार आहे, ठीक आहे. आर म्हणजे पुन्हा तिथे रेडियस आणि 1/4πε0 हा कॉन्स्टंट आहे. हा कुणाचा फॉर्म्युला आहे, तर तुम्हाला माहिती आहे हा इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचा फॉर्म्युला आहे. मग ह्या दोघांना इक्वेट केलं की तुम्हाला एक रिलेशन या पद्धतीने मिळून जाईल आणि या रिलेशनचा वापर आपल्याला पुढच्या एक्सप्रेशन्स प्रूव्ह करताना लागणार आहे. म्हणून एक तर पहिली गोष्ट, हे पॉस्टुलेट भरपूर वेळा विचारलंय बोर्डला तुम्हाला, त्यामुळे हे पॉस्टुलेट आहे तसं पाठ पाहिजे. त्याचबरोबर फॉर्म्युला त्याचा आला पाहिजे तुम्हाला, सगळ्यात महत्वाचा. ठीक आहे, म्हणजे हे पॉस्टुलेट लक्षात आले तुमच्या की कशा पद्धतीनं रिलेशन आहे सेंट्रिपिटल फोर्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सचं. सिमिलरली आता सेकंड पॉस्टुलेट बघूयात आपण. सेकंड पॉस्टुलेट काय, तर सेकंड पॉस्टुलेटचं असं म्हणणं आहे, थोडक्यात सांगायचं झालं तर अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू एन म्हणजे म्हणतात इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. आता हे जे प्रूफ आहे अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला mvr, इंटिग्रल म्हणजे एन, h/2π हा कॉन्स्टंट आहे. तर हे प्रूफ आपल्याला नंतर नेक्स्ट आपण पुढे बघणार आहे की डी ब्रॉग्लीजच्या ज्या काय कन्सेप्ट्स आहेत त्या कन्सेप्ट्समध्ये हे प्रूफ आपण प्रूव्ह करून बघणार आहे. म्हणजे हे जे सेकंड पॉस्टुलेट आहे ते तिथं प्रूव्ह करून त्यांनी दिलंय. ठीक आहे, मग सुरुवातीला आता तुम्हाला फक्त पॉस्टुलेट डायरेक्ट लक्षात काय ठेवायचं आहे की इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन एखाद्या न्यूक्लियस भोवती फिरत असतो, ओनली इन दोज ऑर्बिट, ज्या ऑर्बिटमध्ये फिरत असतो त्या ऑर्बिटची जी अँग्युलर मोमेंटम आहे, त्या ऑर्बिटची काय सांगा, अँग्युलर मोमेंटम ही किती असते, तर ही इंटिग्रल मल्टिपल. इंटिग्रल मल्टिपल म्हणजे ज्या ऑर्बिटमध्ये फिरतो इलेक्ट्रॉन त्या ऑर्बिटच्या टाइम्स. इंटिग्रलचा अर्थ एन, एन म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर आपण याला म्हणतो. एनला आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल क्वांटम नंबर, क्वांटम नंबर. ओके, यांना आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणतो. आता हा काय असतो, तर मी तुम्हाला आता सांगितलं नाही का,
जर इलेक्ट्रॉन पहिल्याच ऑर्बिटमध्ये फिरत असेल तर n इक्वल टू आपण 1 म्हणणार, म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 झाला. सेकंड ऑर्बिटमध्ये फिरत असेल तर 2 झाला. थर्ड ऑर्बिटमध्ये फिरत असेल तर 3 झाला. म्हणजे जर तुम्हाला अँग्युलर मोमेंटम काढायचे असेल तर ज्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन फिरतोय तेवढ्या ऑर्बिटच्या टाइम्स अँग्युलर मोमेंटम असणार आहे त्या इलेक्ट्रॉनची. हे झालं सेकंड पोस्टुलेट. मग आता सेकंड पोस्टुलेट प्रमाणे हा एक फॉर्म्युला तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. आणि ज्याही गोष्टी मी तुम्हाला सांगतोय त्या जाग्यावर एक 10 मिनिटं व्हिडिओ पॉज करून तिथल्या इथं परफेक्ट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लगेच कनेक्ट करता येईल पुढच्या गोष्टीसाठी, म्हणजे जास्त वेळ जाणार नाही. आणि हा टॉपिक अगदी कमी वेळेत कंप्लीट होऊ शकतो तुमचा, अजिबात जास्त वेळ जाणार नाही. तुम्ही हे लिहून घ्या, शांतपणे व्हिडिओ पॉज करा एक 10 मिनिटं. पहिलं पोस्टुलेट काय सांगताय, सेंट्रिपिटल फोर्स इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. दोघांना कम्पेअर करा, दोन्ही फॉर्म्युले पाठ करा. पहिलं रिलेशन तयार झालं. दुसरं पोस्टुलेट काय सांगताय, अँग्युलर मोमेंटम इक्वल टू इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. त्या ठिकाणी पण व्हिडिओ पॉज करा, शांतपणे दोन्ही पण फॉर्म्युले लिहून घ्या, हे पाठ करून घ्या. कारण हे आतापर्यंत 4 ते 5 वेळा बोर्डला विचारलं गेलंय. 2 मार्कला, 1 मार्कला, सब क्वेश्चन्स मध्ये विचारलं गेलेलं आहे, याच्यावरती न्यूमरिकल्स विचारली गेलेले आहेत. हे सगळं रिलेशन आपल्याला एक्सप्रेशन मध्ये प्रूव्ह करण्यासाठी लागणारे पुढचे 3 एक्सप्रेशन आपण प्रूव्ह करणार आहे. पण त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला या सगळ्यांचा वापर करायचा आहे. म्हणून हे सगळं जे आहे ते नुसतं ऐकून आणि लिहून घेऊन उपयोग नाही, ते जागेवर लगेच प्रिपेअर केलेलं बरं पडणार तुम्हाला. ठीक आहे, एक काम करा, हे व्यवस्थित लिहून घ्या सेकंड पोस्टुलेट, त्याप्रमाणे फर्स्ट पोस्टुलेट पण व्यवस्थित लिहून घ्या. यानंतर आपण थर्ड पोस्टुलेट बघूयात. आता थर्ड पोस्टुलेट काय सांगतं बघा, बोर्सेनचा थर्ड पोस्टुलेट प्रमाणे असं आहे की थर्ड पोस्टुलेटचे 2 स्टेटमेंट आहेत. जे सोपं वाटेल ते लक्षात ठेवा. ठीक आहे, साध्या भाषेमध्ये तर थर्ड पोस्टुलेट समजून घ्यायचं झालं तर आपण असं सांगू शकतो की जर इलेक्ट्रॉन, आता हा न्यूक्लियस आहे, ठीक आहे, आणि ह्याच्या भोवती हे पहिलं ऑर्बिट आहे आणि हे दुसरं ऑर्बिट आहे. आता हे जे बाहेरचं ऑर्बिट आहे, त्या बाहेरच्या ऑर्बिटला आपण nth ऑर्बिट म्हणूयात, आणि हे जे आतलं ऑर्बिट आहे त्याला आपण 5th ऑर्बिट म्हणूयात. ठीक आहे, तर nth ऑर्बिटमध्ये असणारी एनर्जी आणि 5th ऑर्बिटमध्ये असणारी एनर्जी त्याला आपण काय म्हणूयात, En आणि Ep. म्हणजे काय की En चा अर्थ काय, एनर्जी इन nth ऑर्बिट, Ep चा अर्थ काय, एनर्जी इन 5th ऑर्बिट. ज्या वेळेस इलेक्ट्रॉन nth ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असतो आणि nth ऑर्बिट मधून तो जंप करतो कुठं, 5th ऑर्बिट मध्ये. nth ऑर्बिट मधून 5th ऑर्बिट मध्ये, म्हणजे nth ऑर्बिट हे हायर ऑर्बिट झालं जास्त एनर्जी वालं, आणि 5th ऑर्बिट हे लोअर ऑर्बिट झालं कमी एनर्जी वालं. ज्यावेळेस इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिट मधून लोअर ऑर्बिट मध्ये काय करतो, जंप करतो, त्यावेळेस तो काय करतो, तर तो फोटॉन एनर्जी रिलीज करतो. म्हणजे तो काय करतो, फोटॉन एनर्जी किंवा एनर्जी रिलीज करतो इन द फॉर्म ऑफ फोटॉन. आणि या फोटॉनलाच आपण काय म्हणतो, तर फोटॉन एनर्जी म्हणजे तुम्हाला माहिती आहे एच म्यू. एच म्यू, एच म्हणजे काय, प्लँक्स कॉन्स्टंट. म्यू म्हणजे काय असते, फ्रिक्वेन्सी. हे तुम्ही बघितलंय कुठं, ड्युअल नेचर मध्ये. ठीक आहे, एच म्यू फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला एच म्यू ला आपण रिप्लेस करू शकतो hc/λ. म्यूचा अर्थ काय असतो, तर c/λ. फ्रिक्वेन्सी बरोबर c/λ हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरू शकतो. मग या ठिकाणी थर्ड पोस्टुलेट प्रमाणे जर आपल्याला हे स्टेटमेंटच तयार करायचं झालं तर कसं तयार करणार आपण, तर बघा, व्हेन इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम orbit of higher energy to an orbit of lower energy, it radiates energy in the form of quanta or photon. म्हणजे ज्यावेळेस इलेक्ट्रॉन हायर ऑर्बिट वरून लोअर ऑर्बिटला काय करतो, जंप करतो, तर तो काय करतो, एनर्जी रेडिएट करतो. कोणत्या फॉर्मॅटमध्ये रेडिएट करतो, तो रेडिएट करतो फोटॉन या फॉर्मॅटमध्ये. किंवा हे स्टेटमेंट आपण या फॉर्म्युल्यावरून पण तयार करू शकतो. कसं, तर बघा, एनर्जी ऑफ इमिटेड फोटॉन इज इक्वल टू, एनर्जी ऑफ इमिटेड फोटॉन म्हणजे h म्यू इज इक्वल टू मायनस अर्थ काय, डिफरन्स बिटवीन, कशातला डिफरन्स आहे, डिफरन्स बिटवीन एनर्जीज ऑफ 2 ऑर्बिट्स इन विच ट्रान्झिशन इज टेकिंग प्लेस. ट्रान्झिशनचा अर्थ काय, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन जंप करतो, तो काय करतो, ऑर्बिट बदलतोय, त्यावेळेस तो जो काय एनर्जी रेडिएट करतो त्या एनर्जीलाच आपण म्हणतो फोटॉन एनर्जी. पुन्हा एकदा सांगतो, फोटॉन एनर्जीचा फॉर्म्युला आहे एच म्यू. एचचा अर्थ प्लँक्स कॉन्स्टंट आहे, म्यूचा अर्थ फ्रिक्वेन्सी आहे, आणि तुम्हाला हे पण हा पण फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि तुम्हाला हा पण फॉर्म्युला यूज करायचा आहे. त्यामुळे हे दोन्ही पण फॉर्म्युले तुम्हाला पाठ असणं गरजेचे आहेत. ह्या 2 स्टेटमेंट पैकी जे सोपं वाटतंय ते स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवू शकता, पण सगळ्यात महत्त्वाचं हे दोन्ही पण फॉर्म्युले तुमचे पाठ असणं गरजेचे आहेत. त्याचं कारण असं की ह्याच्यावरून आपल्याला इम्पेरिकल फॉर्म्युला म्हणून आहे तो पण प्रूव्ह करायचा आहे. मग त्यावेळेस मात्र तुम्हाला हे एनर्जीचं हे जे रिलेशन आहे हे रिलेशन माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग एक काम करा, हे व्यवस्थित शांतपणे लिहून घ्या आता.